3 जागा मिळाल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रातही भाजपानं यश मिळवलं आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होती, मात्र दोन्ही ठिकाणी भाजपानं बाजी मारली। पुण्यात भाजपानं सर्वाधिक 123 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला 21, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 3 तर काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला 84, राष्ट्रवादी काँग्रेसला 37 तर शिवसेनेला 6 जागा मिळाल्या आहेत। काँग्रेसला इथं खातंही उघडता आलेलं नाही। कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीनं 45 जागा मिळवत वर्चस्व मिळवलं आहे। महायुतीत भाजपानं 26, शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 जागा मिळवल्या आहेत, तर काँग्रेसला 34 आणि शिवसेना उबाठा पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं। तर पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत उतरलेल्या जनसुराज्य पक्षानं 1 जागा मिळवली। 29 पैकी कोल्हापूर या एकमेव महापालिकेत महायुतीतील 3ही पक्ष एकत्र लढले होते। पहिलीच निवडणूक असलेल्या इचलकरंजीमध्ये भाजपानं 43 जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेनेनं 3 तर इतरांनी 17 जागा जिंकल्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांपैकी 87 जागांवर विजय मिळवत भाजपानं बहुमत प्राप्त केलं आहे। MIMला 8 जागा मिळाल्या, तर शिवसेना 4, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीला 52 जागा मिळाल्या असून यापैकी भाजपा 25 आणि राष्ट्रवादीला 27 जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं।